भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ हे त्रिरत्न, या त्रिरत्नांना आपण शरण गेलं पाहिजेत. या त्रिरत्नाने मानवजातीचा सर्वांगीण विकास घडून येतो. बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय. म्हणून या त्रिरत्नांना आपण शरण गेलं पाहिजे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर विश्व क्रांतीदूत, विश्व शांतीदूत, बोधिसत्व, करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा फुले, संत गाडगे बाबा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई, रमाई, जिजाऊ, माँ सावित्री, यशोधरा, महामाया या सर्वच महामानवांना जिवार अभिवादन. आणि तसेच आपले रोजचे सबस्क्रायबर मित्र आहेत, या सर्वांना शीर्षाष्टांग जय भीम. आणि बंधूंनो, आज आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला अ.सी. केळुस्कर गुरुजी, रावसाहेब के.सी. बोले, मोवा दोंदे गुरुजी, प्राचार्य म.बी. चिटणीस, ग्रंथपाल शास रेगे, विदर्भातील शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख, साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी दलितेतर व्यक्तींनी बाबासाहेबांना सहकार्य केलेलं आहे. अगोदरचे दलित समाजसेवक, बाबासाहेबाच्या अगोदरचे जे लीडर होते समाजाचे, अगोदरचे दलित समाजसेवक. नंबर 1 दापोलीचे गोपाळ बाबा वलंगकर. नंबर 2 पुण्याचे शिवराव जानबा कांबळे. भीमा कोरेगावचा आपण इतिहास वाचतो ना, ते पुण्याचे शिवराम जानबा कांबळे. नंबर 3 नागपूरचे किसन फागोजी बनसोड इत्यादी डॉक्टर बाबासाहेबाच्या अगोदरचे समाजसेवक होते. अंगात देव आणणे, हवेतून सोन्याची अंगठी काढून दाखविणे, चमत्कार करून राखेने रोग बरे करणे असे सांगून
साध्या भोळ्या जनतेला फसविणाऱ्या बुवा बाबा व अवलियांच्या नांदी लागू नये. पुढे काय म्हणतात? विडी सिगारेट ओढणार नाही, तंबाखू गुटखा खाणार नाही, धूळ मातीसारखे घाणेरडे सण पाळणार नाही, लग्नात हुंडा घेणार नाही, अशी आताची प्रतिज्ञा करा. अन्न पौष्टिक किंवा रोगकारक असू शकते. ते शुद्ध किंवा अशुद्ध असू शकते. मात्र कोणतेही अन्न पवित्र किंवा अपवित्र नसते. शाकाहारी मनुष्य जर व्यापार उद्योगात खोट्या धंद्याने लोकांचे शोषण करीत असेल तर तो मांसाहारी मनुष्यापेक्षा अधिक हिंसक आहे असे समजावे. तसेच हे लक्षात घ्यावे की मांसाहार व्यक्तीही धम्मपालन करून अर्हत पद प्राप्त करू शकतो. भगवान बुद्धाच्या उपासकांनी स्वतःस बौद्ध म्हणावे, बुद्ध असे म्हणू नये. तसेच आपल्या धर्माचे नाव बौद्ध असे सांगावे. शासकीय कामासाठी तसेच आवश्यक असेल तेव्हा बौद्ध होण्यापूर्वी आपली जात कोणती होती याची माहिती द्यावयास हरकत नाही. नवबुद्ध किंवा नवबौद्ध हे शब्द जाती निर्माण करणाऱ्या लोकांनी लावले आहेत. त्या शब्दाचा निषेध करावा. माणसाने कमळावर कुंकू अष्टगंध लावणे, तसेच गुलाल नीळ उधळणे घाणेरडेपणाचे आहे. आता स्त्रियाही कुंकू ऐवजी टिकली लावतात. आजारपणाने किंवा म्हातारपणाने मरण पावलेल्या व्यक्तीसाठी महान योग्यता दाखविणारा निर्वाण पदस्थ शब्द वापरणे चूक आहे. बुद्धिवान सज्जनांचा आदर ठेवल्याने लाभ होतो. परोपकारी संतजनांचा आदर ठेवल्यानेही लाभ होतो. मात्र बुद्धिहीन अवलियांचे दर्शन घेणाऱ्याला खऱ्या लाभाचा मार्ग कदापि सापडणार नाही. आईवडिलांची आज्ञा पाळा, स्वच्छ राहा, नियमित व्यायाम करा, नियमित शाळेत जा, मन लावून खूप अभ्यास करा, ज्ञान विज्ञान कला कौशल्य शिका, आळशी राहू नका, दुर्गुण दूर ठेवा, सद्गुण जवळ करा, काटकसरीने वागा, सर्वांशी मैत्री राखा आणि यामुळेच आपली प्रगती होणार आहे असा पक्का विश्वास बाळगा. आपले कल्याण आपल्याच हातात आहे. हे कोणाच्याही आशीर्वादावर अवलंबून नाही.
त्रिशरण पंचशील हे योग्यता प्राप्त व्यक्तीने द्यावे व इतरांनी ते ग्रहण करावे. सार्वजनिक ठिकाणी हाच नियम पाळावा. सामूहिक वंदनेने त्रिशरण पंचशील ग्रहण करायचा उद्देश साध्य होत नाही, म्हणून तसे करणे टाळावे. त्रिशरण पंचशील किंवा त्यातील काही भाग वाद्यांच्या धूनवर वाजविणे निषिद्ध मानावे. महाराष्ट्रात सावतामाळी, गोरोबा कुंभार, चोखामेळा महार इत्यादी संतांसह भक्तिमार्गाची स्थापना करणारे संत नामदेव आणि अभंग काव्य रचनेने बहुजनांचे प्रबोधन करणारे संत तुकाराम, तसेच रचनेचे बहुजनांचे प्रबोधन करणारे संत तुकाराम, तसेच महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे कार्य आदरणीय आहे. उपासक दीक्षा. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या सन्माननीय बौद्ध व्यक्तीकडून उपासक दीक्षा घेता येते. दीक्षा देणाऱ्या व्यक्तीकडून जाहीरपणे त्रिशरण पंचशील व 22 प्रतिज्ञा देणाऱ्या व्यक्तीकडून जाहीरपणे त्रिशरण पंचशील व 22 प्रतिज्ञा यांचा स्वीकार केला की ती व्यक्ती बौद्ध झाल्याचे समजण्यात येते. परिशिष्ट 2. प्रवर्जा श्रामणेर दीक्षा. कोणत्याही व्यक्तीस कमीत कमी एक भिक्खूकडून ही दक्षिणा घेता येते. प्रज्वलित झालेल्या शक्तीला सामनेर म्हणतात. गरिबी ही मागील जन्मातील पापामुळे आलेली नाही, ती श्रीमंत लोकांनी धनाचा संचय केल्यामुळे आलेली आहे. उपसंपदा. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तसेच श्रामणेराला सुद्धा ही दीक्षा घेता येते. ही दीक्षा 10 किंवा काही भागात 5 भिक्खूकडून घ्यावी लागते. ही दीक्षा घेणाऱ्या भिक्खूंचा भिक्खू संघ प्रवेश झाल्याचे मानण्यात येते. भिक्खूला 227 शीलांचे पालन करावे लागते. गरिबी ही मागील जन्मातील पापामुळे आलेली नाही, ती श्रीमंत लोकांनी धनाचा संचय केल्यामुळे आलेली आहे. जिच्या पाण्यात स्नान केल्याने पाप नष्ट होईल अशी कोणतीही पवित्र नदी या पृथ्वीवर नाही. भारतात आर्थिक सामाजिक समता स्थापन करण्यात आली यावी व जेथे ती नाकारण्यात येत असेल तेथे ती स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्यात यावा.
आणि एक माणसाकडून दुसऱ्या माणसावर किंवा एका समाजाकडून दुसऱ्या समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी संघर्ष करण्यात यावा. सर्व ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय स्थापन करण्यासाठी आग्रह करण्यात यावा. उन्नतीसाठी सर्वांना समान संधी असावी. मात्र भूतकाळात ज्या लोकांनी लोकांना संधी नाकारण्यात आली असेल त्यांना संधी लाभलेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याच्या तत्वासाठी संघर्ष करण्यात यावा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबलेला आहे. तोपर्यंत आपण सर्वांचं जे आपण तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलवरील भगवान बुद्ध, त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या विषयावर आपले 500च्या वर व्हिडिओ झालेले आहेत. तरी आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल, हा आपला उद्देश आहे. म्हणून आजचा व्हिडिओ इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल.